जुगाड़ जुगाड़ ही सिंचना मार्केटिंगच्या नावाखाली कट काढणार काय? तर बघाच कशी आहे माझी आयडिया. दादा घरघंटी चालू आहे ना? दळण द्यायचे? हो. ठेवा, लवकर ठेवा, आपण उशीर लागेल. काय दळवींकडे स्वच्छ आणि चांगलं पीठ मिळतं, त्यामुळे अख्ख्या सासवड मधून रांग लागली आहे बघा. उद्या सकाळी मिळेल. ठेवा ठेवा ठेवा. खरंच? हा, पण मलाही द्या, फक्त अर्जंट हवंय. अर्जंट? अर्जंट अशक्य. तरी अर्जंट मध्ये हवं असेल तर किलो मागे 10च्या ऐवजी 15 रुपये द्यावे लागतील. चालतील? हो चालेल. द्या. तासाभरात या. ठीक आहे, येतो. विना आई अगं त्या घरघंटीचं ना त्या बटनात रे दळवी पिठाची गिरणी. टाइमपास काय करताय? चला कामाला लागा. अरे गिराईक आलंय, मोठं गिराईक. मोठं हा, म्हणजे किती मोठं? 15 किलोचं. खरं की काय? बघा आई, मी फक्त मार्केटिंग डिपार्टमेंट हँडल करते म्हटलं तर लगेच गिराईक आलं, ते पण इतकं मोठं. बघा आहे की नाही तुमच्या बिझनेस साठी लकी मी. लकी म्हणे. आणि तुझं कसलं ग मार्केटिंग? हे सगळं मी आणलंय, मी घेऊन आलो. एक मिनिट मुलांना, काय? एक मिनिट. आता वाद घालायला सुरुवात करू नका. छान एवढं दळण आलंय, दळायला काम करूया. आई काही लोकांना वाद घालायला निवांत वेळ असतो, त्यांना घालू दे वाद. आपल्याला खूप काम आहेत, आपण जाऊ. ऐकलंस ना? वाद नको घालूस. मी तुम्हीच घालता. ओहो हो, आहा, सगळा स्वयंपाक तयार. चला. चिठ्ठी नाही, नको. त्या चिठ्ठीमुळे फारच लफडा होतोय. म्हणजे त्या जयंतला एकीकडे मी हेही पटवून देते की हा सगळा स्वयंपाक मीच केलाय, आणि एकीकडे त्याला चिठ्ठी पण लिहिते. नको, ते मागच्या वेळेस त्या चिठ्ठीमुळे तो डायरेक्ट घरी आला आणि थालीपीठ करायला लावलं मला. नको, हे चिठ्ठी प्रकरण जरा जास्तच अंगाशी येत आहे माझ्या. चिठ्ठी कॅन्सल. नको, कॅन्सल. माझ्या विश्वासाठी तर मी चिठ्ठी लिहूच शकते. आजी सुनते हो? डबा हे बघ, हा तुझा आहे आणि हा जयंत कानेटकरांचा आहे. कळलं? हा जयंत कानेटकरांचा आणि हा तुझा. हा तुझा, हा जयंत कानेटकरांचा. घेऊ? ओके, बाय. बाय थँक्स. बाय बाय बाय. किती दिवस हा जयंत माझ्या हातचा स्वयंपाक खाणार आहे. इतके दिवस माझ्याकडे पर्याय नव्हता, पण आज मी विश्वाला सांगू शकते हे. विश्वा, बोल ना जानू. उशीर होत नाहीये ना? नाही म्हणजे थोडं बोलायचं होतं, रिक्वेस्ट करायची होती. अगं जानू, असं का म्हणतेस? तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ. बोल. विश्वा, म्हणजे आय नो तुझे आणि जयंतचे प्रोफेशनल रिलेशन्स आहेत, पण हे बघ जानू, तू माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतेस. बोल ना, काय झालं? विश्वा, आता तुलाही माहितीये माझं आणि जयंतचं नातं नक्की कसं होतं ते. त्याने मला किती त्रास दिलाय ते. विश्वा, त्या ट्रॉमामधून मी अजूनही पूर्णपणे बाहेर आलेले नाहीये. तुझ्यासाठी
मी आणि सई दोघी मिळून डबा तयार करतो, पण तेच अन्न तो जयंत सुद्धा खातो. आणि या कल्पनेनेच मला प्रचंड त्रास होतो विश्वा. त्यामुळे एक रिक्वेस्ट होती की आपण प्लीज जयंतचा डबा बंद करूयात का? ऑफकोर्स, ज्या गोष्टीचा तुला त्रास होतो ती गोष्ट करायची काही गरज नाही आपल्याला. असाही आजचा डबा पॅक झालाय त्यामुळे नेतो, पण आय मेक शुअर की तो ते खाणार नाही. पण विश्वा, डोंट वरी, मी खाईन दोन्ही डबे. तसंही तुमचे कष्ट वाया गेलेले मला सांगणार नाही. थँक्यू. आणि उद्यापासून हे डबा प्रकरण पूर्णपणे बंद. खरंच थँक्यू सो मच विश्वा. यू आर वेलकम. आले. तुला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर मी स्वस्थ बसू शकत नाही. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतरच्या तुझ्या स्माईलसाठी मी जग इकडचं तिकडे करू शकतो जानू, पण तुला मी त्रासात नाही बघू शकत. ये ग. वहिनी हा मी करते. नको नको, तू कशाला करतेस हे? अगं का नको करू मी? मला पण बघायचं आहे हे नवीन काम कसं करायचं ते. अगं दाखव तिला. बर, तू हे पकड, सांगते तुला. हळूहळू होता येईल. सावकाश सावकाश. हा, हळूहळू करायचं, नाहीतर पीठ उडेल आणि खारा शेंगदाणा होशील. एक एक. पण वहिनी मला सांग, तुला कसं येतं हे सगळं? कसं म्हणजे? वरदची कृपा. भरतची कृपा म्हणजे? अगं म्हणजे इंटरनेटवर कुठलंही काम कसं शिकायचं हे आम्हाला वरदने शिकवलं. आता मी आणि आई मिळून कुठलंही काम करू शकतो. अरे वा, मस्तच ग. अगदी खरंय, सगळं येतं आता आम्हाला. आडवा शब्द नंतर उभा काय असेल वर्तुळ. अरे बरं झालं. अरे अरे पेपर बघू दे जरा, आज सकाळपासून पेपर नाही असं. ए दादा, हा. आधी पेपर मी घेतला होता आणि पेन पण दे मला. ए. शब्द कोडी सोडवायची. पेपर काय शब्दकोडी सोडवायला असतो? हा, पेपरात येतात बातम्या त्या वाचू दे. दुपारी काही कामं नसतात ना, तेव्हा शब्दकोडी सोडव. दादा थांब ना यार. अरे मला थांब तू. अरे बघ ना तू. अगं, ते पेपर दे टाकून. मंडळी भांडताय कशाला? घे आला लाडका. क्या बात आहे सिद्धू, कमाल सरप्राईज दिलंस रे. विषय. अरे सिद्धू, ये. अरे ताई, तू घरी काय करतेस अगं? काय? अगं तू घरी काय करतेस? मी घरी. अरे वर्क फ्रॉम होम. हा आवाज कसला आहे? आणि हा आवाज दळवींच्या नवीन बिझनेसचा आवाज आहे, घरघंटीचा. सवय करून घ्या आता. अरे हा, भेटून आलो काकूलाच. काकू, आहा क्या बात आहे. जोरदार चाललाय वाटतं बिझनेस. हो रे बाबा, जेव्हापासून ही घरघंटी सुरू केली आहे ना, त्यानंतरचा आज पहिला दिवस आहे जेव्हा खूप मोठी ऑर्डर आली आहे. काय सांगतेस? क्या बात आहे.